तुझ्यावर केव्हाही असंत झालं आणि साहेब मोठे पुरावे कोणाकडून माझ्याकडून शरीर सुखाच्या अभिलाषेमुळे मी काय करत होते तुला काय वाटत होते याची मला शब्द राहिली नाही त्याच्यामुळे असा प्रसंग माझ्या पुढे घडला अगं तुझ्या सौंदर्याची भर पुरुषाला घालण्याचे बरेच प्रयत्न केले कित्येक पुरुषांना भुलवण्याचाही प्रयत्न केला ज्याच्या बाबतीने दुष्कर्म करत होती पुरुष कोण याचा सुद्धा विचार केला नाही अगं पुत्र आता तो आपला आता आणि पुत्र या नात्याला टाकलं आता दुष्कर्मात असताना काही अगं तुझ्यासारखी स्त्री जन्माला तेव्हा मेली असती ना अरे बरं झालं असतं स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या शरीर सुखाच्या अभिलाषेसाठी स्वतःचा स्वार्थ करण्यासाठी मी तुझ्या बळी तुम्ही माझ्याजवळ क्षमा मागू नका तुम्ही खरे अपराधी आहात वचनाचे आहात कारण याच्यामध्ये वापस होण्याचं कार्य तुम्ही केला पण मागा जर का तुम्हाला केलेल्या कृतीचा जर का पश्चाताप होत असेल तर तुम्ही आता क्षमा मागा केलेल्या कृतीचा जर तुम्ही पश्चाताप जनता मला कधी क्षमा नाही रे करणार मला कधी क्षमा ही जनता तुमचा आदर्श घेणार होते आणि तो तुम्ही आदर्श कोणत्याही जनतेसमोर ठेवलात राधे अहो म्हणून तुम्हाला मी प्रथमता सांगितलं की नाण्याला दोन बाजू असतात एक त्याची किंमत तर दुसरी त्याची ओळख पटवते तुम्ही न्याय देते नाही तुम्ही मागचा पुढचा विचार केला नाही चला मला काहीतरी बोलायचं माझ्यावर तो भ्रष्ट माझा आदर्श या कवड्याच्या पुढच्या नगरीतील प्रत्येकाला घ्यावा असं आता मला वाटत माझ्या हातून जे घडलं हे पाप होतं हा अदब होता माझ्या कवड्याच्या नगरीतील माझ्या माय माय बघितलं स्वतःच्या तारुण्यानं मुसमुसलेली तुझ्यावरती स्वतःची इच्छा पूर्ण होत नाही स्वतःच्या पतीकडून शरीर सुख मिळत नाही स्वतःच्या भावना पूर्ण होत नाही म्हणून पण माझा पुत्र होता त्या पुत्राला सुद्धा मी सोडिलं नाही या विश्वाच्या स्त्रीला लक्ष्मी म्हणून ओळखलं जातं एखाद्याच्या घरी गेली की तिचा उद्धार करते त्यांची भरभराट करते पण मी काय केलं मी तर माझ्या घराची लागलागोळी केली स्वतःचा पुत्र बोला नाही पण माझ्या पुत्र त्याला पुत्र प्रेमी देऊ शकत नाही एखादी स्त्री एखाद्याच्या घराचा जसा उद्धार करते तसा त्या घराचा तुम्ही मला क्षमा करा असं मी कधी म्हणणार नाही तुम्हाला आता क्षमेच्या पात्र सुद्धा होणे नाही क्षमेच्या पात्र सुद्धा होणे नाही फक्त हात जोडून
घडविलं हे सारं तुम्ही जाणून घेतला तेव्हा कुणी असं कधी मागू नका. जनतेची क्षमा मागून स्वतः केलेले पाप पचवण्याचा प्रयत्न करते. आज त्यांच्या तुला क्षमा केली तरी दुसरी एखादी स्त्री निर्माण होईल जी स्वतःच्या तारुण्याची भूक भागविण्यासाठी स्वतःच्या सौंदर्याची पुरा काही पुरुषांना घाले आणि असाच अपराध पकडला गेल्यानंतर जनतेची क्षमा मागेल तेव्हा तुला क्षमा नाही.